तर काँग्रेस मुख्यालयातली ही दृश्य आहेत। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे दिसत आहेत, त्याचबरोबर सोनिया गांधी आहेत। देशाचा आज 80वा स्वातंत्र्य दिन आहे। काही वेळापूर्वीच लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींनी संबोधित केलं होतं। त्यानंतर महाराष्ट्रात सुद्धा मंत्रालयात मुख्यमंत्री फडणवीसांनी ध्वजारोहण केलं। बीडमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी केलं, ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ध्वजारोहण केलं, नाशिकमध्ये गिरीश महाजन यांनी ध्वजारोहण केलं। त्यानंतर आता काँग्रेसच्या मुख्यालयात ध्वजारोहण केलं जात आहे। राहुल गांधी आपल्या बाजूला दिसत आहेत, त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, त्यांच्या बाजूला सोनिया गांधी उभ्या आहेत आणि आता ध्वजारोहण केलं जात आहे मल्लिकार्जुन खरगे यांच्या हस्ते। आज देशभरात 80व्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह बघायला मिळतोय। काँग्रेस मुख्यालयात ध्वजारोहण करण्यात आलंय। देशात 80व्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह बघायला मिळतोय। काँग्रेस मुख्यालयात आता ध्वजारोहण करण्यात आलंय। काँग्रेस मुख्यालयात आता तिरंगा फडकवण्यात आलाय मल्लिकार्जुन खरगे यांच्या हस्ते। आज स्वातंत्र्याचा उत्सव आहे, त्यामुळे देशभरात जल्लोष बघायला मिळतोय। आनंदाचं वातावरण आज देशभरात आहे। देशाला स्वातंत्र्य मिळावं यासाठी ज्यांनी ज्यांनी बलिदान दिलं, मोठमोठा त्याग केला, प्राणांची आहुती दिली, त्या सगळ्यांचं स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे। त्यामुळे स्वातंत्र्याचा जल्लोष करताना हे स्मरण, ही जाणीव ठेवणं सुद्धा आवश्यक आहे की आज आपण जे स्वातंत्र्य उपभोगतोय ते कोणाच्या त्यागामुळे, कोणाच्या बलिदानामुळे आपण उपभोगतोय। काँग्रेस मुख्यालयात तिरंगा फडकवण्यात आलाय, ध्वजारोहण करण्यात आलंय मल्लिकार्जुन खरगे यांच्या हस्ते।